नाचताय काय? माझी रिंगटोन आहे. लगेच सगळे नाचायला लागले. देख. हा बोल मुंडावळे. हो 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 पिवळ्या पाण्याने आंघोळ केली आहे. हो हो दूध देखील पिवळंच पितोय मी. अरे हल्ली हळद लावूनच झोपतो मी. हो कपडे सुद्धा पिवळेच. हो मी घराबाहेर आलो ना की पब्लिक मला आंबा समजून कापण्याचा प्रयत्न करतं. हा पण मी हार मानलेली नाहीये. घोडीला सुद्धा झिंगाटवर नाचायला शिकवलंय. हो हो ठेव फोन. हा तर मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या हास्य सुंदरीचं रेणुकाताईचं. अरे पुष्कराज काय सुरू आहे? काय सुरू आहे म्हणजे अगं माझा मित्र आहे सन्मुख मुंडावळे. त्यांनी मला एक खूप मस्त सल्ला दिलाय. तो काय म्हणाला मला की तू लग्नाळू गाण्यावर जरा डान्स करत जा. फोन पिवळा कर, कपडे पिवळे घाल, सेट पिवळा असू दे, हे गॉगल पिवळा घाल, म्हणजे लवकरच हात पिवळे होतील. अशा कुठल्याही भूल थापांना बळी पडायचं नसतं पुष्कराज. का? अरे लग्न म्हणजे खूप संयम लागतो आणि मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी खूप वाट लागते. वाट लागत नाही, वाट पाहावी लागते. अरे आणि मुळात तुला कोणीतरी आवडली पाहिजे ना आणि तिला तू आवडला पाहिजेस, मगच लग्नाची शहनाई वाजेल ना. येस येस लगेच आत्तापासूनच आणतो सगळे सल्ले अंमलात. त्यासाठी सुरू करतो बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. ताई आजच्या भागासाठी मला आशीर्वाद दे आणि प्लीज तुझ्या मानाच्या खुर्चीवर जाऊन असं नसतं. शीघ्रम लग्नस्वी भव. धन्यवाद धन्यवाद. रेणुकाताई लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे काय असतं ग? म्हणजे वेबसाईटवर प्रेम करायचं का एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटवर? अरे असं काहीच नसतं. मग प्रथम दर्शनी प्रेम ह्याला लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात. आपली आजची जी पहिली जोडी आहे ना त्यांचं लव्ह ॲट फर्स्ट साईट आहे. म्हणजे हिरोला पहिल्या नजरेत कळलं हीच मुलगी आपल्यासाठी राईट आहे. म्हणून मी आता त्या दोघांना बोलवण्यासाठी एकदम एक्साइटेड आहे. त्यामुळे एक साईटला जातो आणि त्यांची तुमच्याशी भेट घडवतो. स्वागत करूया पुण्याचे भक्ती धुमाळ आणि अमेय सातपुते यांचा. चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला. अरे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे. वा 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 वा. मला ना एक चीज बर्गर पाहिजे डाएट, एक पिझ्झा पाहिजे एकदम फक्त चीज असलेला पाहिजे, जास्त काही नको. एक पिना कोलाडा पाहिजे मध्ये प्यायला. थांब थांब पुष्कराज काय चाललंय तुझं? अगं रेणुकाताई तुला माहितीये का आपला हा मित्र इकडे आलाय अमेय, त्याचं हॉटेल आहे. म्हणून मी हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी अशा ऑर्डर करत होतो. माझं खूप खूप वर्षांपासून स्वप्न आहे आपला एकतरी असा एक मित्र असावा जिथे एक छानसं हॉटेल असावं, तिथे मी माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन जावं, मग आम्ही दोघांनी खूप खावं आणि मग बिल असं म्हटल्यानंतर फक्त हात दाखवावा. स्वप्न आता पूर्ण झालं असं मला वाटतं. तुम्ही कधी येऊ शकता. क्या बात आहे. नाही आता फक्त एकच राहिलंय की बायको मिळाली पाहिजे, मग त्याच्यानंतर येईलच तुझ्या रेस्टॉरंट मध्ये. कंडिशन नाही की बायकोच पाहिजे, कोणी कोणाला मिळालं तरी चालेल. इथे बायको असताना असं शोभतं का बोलायला? त्यांच्यासाठी सांगतो त्यांना बायको नाही. ह्याच्यावरनं हॉटेल मधली ऑर्डर तर माहिती नाही पण ही ऑर्डर देत असेल एवढं नक्की कळतंय. बरोबर आहे. त्याच्या आधी आपण जरा जाणून घेऊया तुमच्या लव्ह स्टोरीची ऑर्डर नक्की काय आहे. तर एकदा वीकेंड होता तेव्हा भक्ती आणि तिच्या मैत्रिणी हॉटेलला आल्या होत्या आणि तिच्या ज्या मैत्रिणी होत्या सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या. हो पण हीच एक अशी मुलगी होती की जी
नवीन होती माझ्यासाठी. तर खूप वेळ गेला, सगळ्यांचं सगळं झालं, डिनर वगैरे सगळं झालं, तरी ही काय माझ्याशी बोलली नाही शेवटपर्यंत. मी 4 वेळा गेलो टेबलला, काय हवंय काय नाही विचारलं, काय हवंय काय, काहीच नाही, पण नो आन्सर, एक स्माइल पण नाही दिली मला. तर मग मी आपलं आलो, सगळे घरी गेले. सेकंड डे उठलो, हिच्या बेस्ट फ्रेंडला फोन केला, तिला म्हणलं मला भेटायचंय, तुला एक काही काम आहे माझं तुझ्याकडे. तर मग तिला भेटायला गेलो. मग तेच मग तिला म्हणलं की बाबा येस शी इज द वन, आणि मला तिच्याशी भेट करून दे, मला तिच्याशी बोलायचंय. लव्ह एट फर्स्ट साईट. तेच लव्ह एट फर्स्ट साईट झालं मला, तेच होतं ते. असं कोणी सांगितल्यानंतर तू घाबरली नाहीस? कुठेतरी तो एक म्हणजे स्वीट वाटला होता मला फर्स्ट टाइम भेटल्यावरती. सो आय वॉज लाईक की येस मे बी त्याला मी खरंच आवडली असेल, बट आधी फ्रेंडशिप करूयात, नीट Yeah. पाहूयात सगळं Correct. काय कसं. अगदी बरोबर. सो मग असं झालं. तर रेणुकाताई, पाहूया या सिनेमातले सासू सासरे कसे आहेत. स्वागत करूया धुमाळ आणि सातपुते परिवाराचं. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ओळख करून द्या. ह्या माझ्या सासूबाई नम्रता सातपुते. नमस्कार. वा, ह्या माझ्या ननंदबाई ऋतुजा सातपुते. नमस्कार. नमस्कार. ह्या माझ्या मम्मी साधना धुमा, ते माझे सासरे भानुदास धुमा. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. अमेची आई, कशी वाटते सुनबाई तुम्हाला? एकदम छान, मन मिळवून आणि सगळ्यांना छान सांभाळून घेते आतापासूनच. अरे वा, किती गोड. म्हणजे भविष्यात तुम्हाला अशी भीती वाटते का ही स्वयंपाकच करणार नाही नाही करेल ना, म्हणजे? का नाही करणार. छान स्वयंपाक करते, चिकन, व्हेज, नॉनव्हेज छान करते, सगळं छान करते. वा, म्हणजे चाखलंय तुम्ही? चाखलंय? हो हो हो. अरे वा. नाही, पण जर म्हणाली एखाद्या वेळी की नाही आता मी करणार नाहीये, हॉटेलमधनच मागवणार आहे, तर काय नाही, मी तिला म्हणेल तूही बस, मी बसते, आम्ही तर शेफच आहे स्वतः तो. सॉर्टेड हे बेस्ट आहे. तर ओके, आपल्याला भरपूर खेळ खेळायचे आहेत, त्याच्यामध्ये भरपूर आहेर जिंकायचं आहे. काय विचार करून आलाय का काय आहेर जिंकायचं आहे? सगळंच जिंकायचं. सगळं जिंकायचं आहे. सेट करून आले, कुठं काय लावायचं, कुठं काय करायचं. अच्छा, प्लीज बसा, आपण थोड्याच वेळात गेम सुरू करणार आहे. रेणुकाताई, माझं हे जे ट्रेनिंग चालू आहे ना, त्यात मी आतापर्यंत मुलानं मुलीचा केलेला पाठलाग पाहिलाय, मुलीच्या घराखाली रोमिओ सारखा उभा राहिलेला मुलगा पाहिलाय, मुलीसाठी मारामारी करणारा डॅशिंग मुलगा सुद्धा पाहिलाय. पण आता जी जोडी येणार आहे ना ती एकदम हटके. इथे मुलगा अभ्यास करतोय, म्हणते वाचू दे मला माझं बुक, मुलगी म्हणते अभ्यास सोड, सांग हाऊ डू आय लुक. स्वागत करूया हटके जोडीचं, पनवेलच्या किमया चंदने आणि धनंजय भोईर यांचं. काय खूप चेहरा वाचत होतास, लक्षच नव्हतं मी आलोय कधीपासून थांबलोय इकडे. काय काय लिहिलेलं वाचलंस मग? काही नाही, प्रेम वाचलं. बस. ओके. किमया, काही वाक्य मी सांगणार आहे, काही सिच्युएशन्स मी सांगणार आहे, त्याचं उत्तर तुला असं एक्सप्रेस करून द्यायचं आणि तू खूप वाचतोस ना, हा तिचं एक्सप्रेशन काय ते ओळखून दाखवायचंय. तर किमया, पहिली सिच्युएशन आहे. किमया म्हणाली पिक्चरला जाऊया, त्यावर धनंजय म्हणाला मी आई बाबांना सुद्धा विचारतो. यावर किमया तुझं एक्सप्रेशन काय असेल? दोघच नको का? दोघच नको का? बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके, हे थोड्या वेळाने कळणार आहे, आई बाबांना नको असं म्हणते. तर दुसरी सिच्युएशन आहे. ऑफिस वरून लवकर हा सुटला, घरी लवकर यायच्या आधी म्हणाला मी जरा मित्राला भेटायला जातो.
कधीतरी घरी राहा. कधीतरी घरी जा. क्या बात आहे यार, खरंच सॉलिड यार. ट्युनिंग आहे या जोडीचं. हा, जोरदार टाळ्या. स्वागत करूया चंदने आणि भोईर कुटुंबियांचा. नवरानी नवरीची हलत गाजली दोषात भन्नाट हलकी वाजली पत्ता तुमचा तर आहे रामी देणार हात जगात मंडप क्या बात आहे. वा, 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 काय स्वागत energy आहे आहे. स्वागत आहे स्वागत आहे. मस्त. डान्सिंग स्कूल वगैरे आहे का? नाही, अरे काय जबरदस्त डान्स करतात हे. जरा ओळख करून घेऊया. हे माझे सासरे संजय भोईर, नमस्कार. आणि माझ्या सासूबाई ज्योती भोईर, नमस्कार, स्वागत आहे. माझी सासूबाई शिल्पा चंदने, सासरे सचिन चंदने. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. किमयाच्या आई, तुम्हाला फिरण्याची खूप हौस आहे ना? हो. आणि तुमचा होणारा जावई पण ट्रॅव्हल टुरिझम मध्ये आहे, मग काय विचारता? मग काय कुठल्या टूरवर घेऊन गेला की नाही हा? हो हो हो. आम्ही भरपूर ट्रेक्स एकत्र केलेत आणि लेह लडाख, उत्तराखंड आम्ही एकत्र केलेले आहेत. अरे वा. पण इकडे मला ह्या एक्सप्रेशन वरनं असं वाटतं की तुम्हाला कुठे बाहेर नेलेलं नाहीये. जास्त नाही कुठे गेलो. जास्त नाहीये कुठे. हा. तालुक्यातल्या आम्ही तालुक्यात जवळ. पुण्याच्या पुढे नाही. पुण्याच्या पुढे नाही. पण तुम्हाला फिरायचं होतं का? आता ह्याच्यानंतर आता तुम्ही फिरायला. सुनबाईच्या जीवर. अरे वा. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. ओके, तर तुमची टीम सॉलिड आहेच. तुम्हाला जिंकायचे भरपूर आहे. तर काय आहे हवंय? काही विचार करून आलात? नाही, मला असं वाटतं की हिने उत्तर नाही दिलं पाहिजे. मग? ह्यानी वाचलं पाहिजे काय काय आहे पाहिजे. हा, हिच्या चेहऱ्यावर काय वाटतंय बघ जरा. काय वाटतंय, काय जिंकायचं आहे तिला? एक्स्ट्रा मध्ये काय दिलं तरी पण घेऊन जाऊ. एक्स्ट्रा मध्ये घेऊन जाईल म्हणजे हे तर जिंकणारच आहे, त्याशिवाय एक्स्ट्रा मध्ये पण घेऊन जाऊ. जबरदस्त छान प्लॅनिंग, आहे. जबरदस्त आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. माझ्या वरात बँड माझ्या वरात मराठीचा हेर तुमच्या घरात. तर वळूया पहिल्या खेळाकडे. रेणुकाताई, हल्ली कपल्स एकमेकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी मेसेजेस करतात. हो. काही काही लोक तर ईमेल करतात. पण हे किती कोरडं आहे ना. पूर्वीच्या सिनेमांमध्ये कसं हिरो हिरोईन साठी प्रेमपत्र लिहायचा, ते देण्यासाठी लहान भावाला पाठवायचा, कधी कबूतर पाठवायचा, तर कधी स्वतःच त्याचं विमान बनवून ते मुलीच्या खिडकीत फेकायचा. यावरूनच मला एक गेम सुचलाय. सोपं आहे. लव्ह लेटर साठी कागद दिलेले आहेत. मुला मुलींनी त्याची विमानं बनवायची आहेत. ती विमानं मुलांना फेकायची आहेत आणि मुलींनी ती कॅच करायची आहेत. पण त्याच्यात आहे एक ट्विस्ट. कॅच हाताने करायची नाहीये, तर त्यांच्या हातात असेल जाळी आणि आपल्या जाळ्यात जास्तीत जास्त विमानं जमा करणारी जोडी ठरेल विजेती आणि त्यांना मिळेल विशेष आहेर झी मराठीकडून अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. विमानांवर मेसेजेस लिहायचे बरं का. नाही. 3, 2, 1 सुरू. पहिलं विमान तर क्रॅश झालेलं आहे. अच्छा, हा काय करतोय, आधी मेसेजेस लिहून घेतोय, नंतर सगळे एकत्र फेकणार आहे. ओके. एक एक स्ट्रॅटेजी असते बाबा. अरे अरे, जस्ट मिस. ची जबरदस्त करत होता ना. क्या बात है, क्या बात है. बघूया. थोडं मागे. थोडं हलकं पाहिजे, ते जातही नाही तिथपर्यंत. ओ. आता हलका मेसेज लिहिला होता इकडे. ओ, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. परफेक्ट दिलेले. अरे क्या बात है, क्या. कॅच करा काय. बरं मित्रांनो, अरे क्या बात आहे यार. मोठी मोठी मेसेजेस नाही लिहिले तरी चालेल. याला मी सांगितलं मोठे मोठे मेसेजेस लिहितोय, काय करू. ओ हो. अरे आई ग, आता पकडलं होतं. गेलं का विमान? गेलं बरोबर, गेलं की नाही. आई ग. थोडंसं मिस झालं. हे पण विमान रेडी आहे, पटापटा करायचे बरं का. एक टाइम लिमिट आहे. आयुष्यभर फक्त थोडी मागे विमानात नका. वा 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 वा. विमान टाकणाऱ्यांनी पण शांतपणे जरा व्यवस्थित टाका. वा 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 वा. ये होईना बात. ओहो, जस्ट मिस्ड. नॉर्मली टाक. वा 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 वा. Fantastic. हा, बघ.
चिडला आता तो माझ्यावर. हा, तेच. वा, क्या बात आहे, क्या क्या बात catch आहे. आहे. बरोबर त्यांचे निबंध चालूच आहेत. आई ग. अरे अरे नाही 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 5 4 3 एक. बस, क्या बात है, क्या वा, वा, बात वा, वा, है. एक तर मला ही सगळी प्रेमपत्र वाचण्याची उत्सुकता आहे. हा काय करत होता, डेस्टिनेशन लिहित होतो त्याच्यावर. हा? तुझं आत्तापासून प्लॅनिंग आणि मुलं कुठे जायचं. हा? आणि ह्यांचा गेम म्हणजे फार डेंजर होता. इतका मध्ये मध्ये बघत होता ना, असा डोळे मोठे तेच करून. वटारून मला मध्ये वाटतं तू माझ्याकडे बघून वटारतोय की काय नाही, तो मध्ये मध्ये आम्ही वाघ होत होता. पाय लटपट असं काय बोलू नका, नंतर मला आता आपण मोजूया का? हो. हा ओके. एक. बर. सांगत 2 नाहीये काय लिहिलंय ते. बर. 3. ओके. 4. 5. एक तरी वाच. 6. झी मराठी लिहिलंय. वा. ओ 7. हिमाचल. 8. मीट सून. आता मीट सून म्हणजे आता ती कमिंग सून आहे. पाठवायचे होते ना. हा, बरोबर आहे, पण मीट सून म्हणजे हो, जय जय भोलेनाथ. हा. फार खाजगी असलेले वाचू नकोस बाबा. बायको क्या बात आहे, क्या बात आहे. वा, वा, ते वा, वा. बरोबर झेललंस तू. 11 विमानं एअरपोर्ट मध्ये आलेली आहेत. त्यांच्या इकडे किती आली आहेत? इथे फक्त हार्ट्सच हार्ट्स आहेत बरं का. हो, लिटल लिटल. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 यू आर क्यूट असं लिहिलंय. ते विमान बरोबर गेलं तिकडे. आणि आय मिस यू. अरे स्टेजवर सामोरे सामोरे होतो. प्रेमाने लिहायचं होतं म्हणून ते दिलं. तर काय विजेता कोण आहे सांगा बरं, रेणुकाताई. पुणेकर भक्ती आणि आम्या. भक्ती आणि आम्हाला मिळतोय झी मराठीकडनं एक अत्याधुनिक फ्रिज. मला ऍक्च्युली जाणून घ्यायचंय की तुमचं सुनेबद्दलचं काय मत आहे. मी ना काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, तुम्ही ऑप्शन निवडायचं आहे. मी काही पदार्थांचे ऑप्शन देणार आहेत. हॉटेल आहे म्हणून आपलं हे विचारतोय बरं का. पहिला प्रश्न असा आहे, मोमोज सारखी इंटरनॅशनल आहे की मोदकासारखी पारंपरिक? इंटरनॅशनल. इंटरनॅशनल. ओके, मोमो आहे. इंटरनॅशनल म्हणजे गणपतीला पण मोमोज खायला मिळणार. बटर चिकन सारखी गोड आहे का चिली चिकन सारखी झणझणीत आहे? बटर चिकन. बटर चिकन सारखी गोड आहे. आणि सगळ्यांना बटर चिकन खूप आवडतं घरात. नाही, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले बरं. आम्ही तुझं का असं चिकन झालं? कसलं? तर कुल्फी सारखी कूल आहे का सिझलर ब्राउनी सारखी एकदम तडतडणारी? नाही, ब्राउनी. ब्राउनी सारखी तडतडणारी आहे. पण तडतडणारी आहे म्हणजे काय काय म्हणजे चिडचिड करते ते का थोडं काय? पाहिजे ना, ते अगदीच गोड कसं चालेल, थोडस ते पण पाहिजे ना. केवढा सपोर्ट आहे यांचा. केवढा सपोर्ट आहे तडतडणारी. ठीक आहे, क्या बात आहे. ओके, खेळूया आपला पुढचा खेळ, सासू सून अफलातून. वरात बँड बाजा वरात मराठीचा हेर तुमच्या घरात. काय करायचंय, या दिलेल्या सगळ्या साड्या ज्या आहेत ना त्यांची अशी फक्त घडी घालायची.
हा पण एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. हा ट्विस्ट असा आहे की ही घडी घालताना तुमचा हात ट्विस्ट किंवा टर्न होऊ शकणार नाहीये. हा या पट्टीच्या सासूसू नसल्यामुळे त्या काय करतायत बरं का, त्यांनी हाताला पट्टी बांधून ठेवलेली आहे. तुम्हाला फक्त साड्यांची घडी अशी घालायची आहे नाही, आणि अशी ती नाही. छान कपाटात ठेवायची आहे. हा, फक्त सासू आणि सून यांनी एकत्र घडी घालायची आहे. बरोबर. हा आणि एका वेळी एकाच साडीची घडी घालायची आहे आणि जी जास्तीत जास्त साड्यांच्या घड्या घालेल ती जोडी जिंकेल दुसरा आहेर. आणि त्यातील नवरी मुलीला मिळणार आहे कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी. माझ्या वरात बँड बाजा वरात मराठीचा आहे तुमच्या घरात. सुरू करूया मग खेळ. हो हो 3, 2, 1 स्टार्ट. एका वेळी एकच साडी घ्यायची दोघींनी, त्याची घडी घालायची व्यवस्थित आवरून ठेवायचे छानपैकी. जमतंय का? जमतंय अगदी व्यवस्थित. इस्त्री नाही बिघडली पाहिजे. व्यवस्थित. व्यवस्थित कपाटात ठेवल्यासारखी. साडी व्यवस्थित फिसकटलेली कपाटात नाही, ठेवल्यासारखी. व्यवस्थित. अगदी छान घडी घालायची. मी त्या घड्या बघणार. हा 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 सुटली नाही पाहिजे हा घडी. तुमच्या हिशोबाने कपाट अगदी छान दिसलं पाहिजे. तुमचे नातेवाईक येणार आहेत, कपाट उघडून बघणार आहेत, तर तुम्ही कपाटात कशी घडी घालून ठेवाल तशी घडी घातली पाहिजे. वा 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 साड्यांची संख्या वाढतीये बरं का. साडी घेते. बरोबर चाललेलं आहे. हे साडीच घालते यार. व्यवस्थित ठेवा. हा कपाट मी बघणार आहे, चेक करणार आहे नंतर. व्यवस्थित कपाट चेक करणार आहे रेणुका ताई. हा म्हणजे साडीच फॉल्टी आहे. व्यवस्थित एकत्र असं करा दी आणि मग येस 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 येस. काउंटडाऊन 9, 8, 7, 6, लवकर 5, लवकर. 4, 3, 2, 1 स्टॉप. आई स्टॉप स्टॉप गं, स्टॉप 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 तुम्ही मोजणार नाही, स्टॉप सॉरी. स्टॉप. क्या बात है, क्या बात है. मी आधी रेणुकाताईला विनंती करतो, प्लीज इकडे ये. मोजूया का आधी आणि मोजूया. घड्या बघूया का? घड्या बघूया. रुंद कपाट बघू. ओके. एक 2 घड्या तर छान केल्या. 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 सध्या कपाटात हँगरवर लावलेला आहे. हे 1, हं? 2, हं. 3, 4, हं. 5, 6, 7, 8. आपण अजून एक साडी निवडूया, पटकन त्यांना वेळ देऊया आणि सुरू करूया. चालेल? बरं बरं चल. तर आता नीट घडी घालायची. फक्त घडी घालायची नाहीये, तर नीट व्यवस्थित घडी घालायची. खूप छान. 3, 2, 1 सुरू. व्यवस्थित घडी घालायची आहे. साडीची घडी व्यवस्थित झाली पाहिजे. अगदी व्यवस्थित घडी घातली पाहिजे. हा व्यवस्थित घडी. हा बोळा करायचा नाहीये, बोळा करायचा नाहीये किंवा बाहेर जाऊ द्यायचं नाही. बोळा करायचा नाहीये. जिंकलेले आहेत किमया आणि तिच्या होणाऱ्या सासूबाई. वा, 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 वा. आणि यांना मिळतोय आजचा दुसरा आहेर, जो आहे कलानिधी ठाणे यांच्यातर्फे एक सुंदर पैठणी.
मित्रांनो, लग्न म्हटलं की खरेदी करावीच लागते ना. आणि वधूसाठी पारंपरिक हातमागावर विणलेल्या दर्जेदार साड्या खरेदी करायच्या असतील तर एक सुपर ठिकाण आहे, ते म्हणजे कलानिधी ठाणे. त्यांच्या इथे सर्व प्रकारच्या साड्या, लेहंगा चोळी, गाऊनचं कलेक्शन आहे. आणि हे लेहंगा चोळी, गाऊनचं कलेक्शन आपण आपल्या आवडीनुसार कस्टमाइज सुद्धा करू शकता. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी इथे प्रशिक्षित टीम तर्फे स्पेशल व्हिडिओ कॉल शॉपिंगची सुविधा देखील आहे. तसेच त्यांना तुम्ही सोशल मीडियावरही फॉलो करू शकता किंवा ऑनलाईन शॉपिंग करू शकता www.kalanidhionline.com वर. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. आता ह्या कार्यक्रमात अजून एक आहेर देण्यात येणार आहे की जे बाबा सगळ्यात लवकर घडी करतील ते. फक्त बाबा आणि जावई सुरू. घ्या घ्या, चला, एक साडी. एकच साडी, हा, तुमचे हात बांधलेले नाहीये, फक्त गाडी घालायची आहे. एक्झॅक्टली. आरामात क्लिअरली कळते दोघांकडे बघून की खूप सवय आहे घडी घालायची. वा 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 वा. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. अमेय आणि भक्तीचे बाबा त्यांनी कमाल केली. रेणुकाताई, तुला मी विनंती करतो की प्लीज स्थानापन्न व्हावं. नक्की. येस. काय मुलं मुली आपल्या घरी सांगतात आणि मग आई वडिलांसोबत बाहेर वगैरे जातात, पण तुमच्यात काहीतरी वेगळं घडलं असं मी ऐकलंय. ते काय बरं, काय? काही नाही, मला धनंजय आवडतो त्यामुळे मग मी डायरेक्ट त्यांना जाऊन घरी सांगितलं की असं असं आहे म्हणून मला करायचंय लग्न असं. सासूबाईंना सांगितलं? हो, डायरेक्ट मी घरी गेले होते. अच्छा. तिची आई पण डायरेक्ट माझ्या घरी गेली होती. घरातली परंपराच आहे. हो, तिची आई पण माझ्या घरी डायरेक्ट जाऊन बसली होती. चपात्या लाटत होती आई आणि म्हणाले की मला सचिनशी लग्न करायचंय. आता काय करणार, मग तिने परंपरा धरलीच ना. क्या बात है, क्या बात है. छोटी लक्ष्मी आहे ना, ते आले आमची लक्ष्मी. तिला पण मी सांगितलेलं आहे की म्हणजे ठरवून ये. कारण कसं असतं, आम्ही ठरवलं, आम्ही सुखी आहोत, आनंदात राहतोय. तर ते त्यांनी ठरवलं तर ते नक्कीच सुखी राहतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, पत्रिका बघितल्या, हे गुण जुळले, ते गुण जुळले. तर तसं कधी सक्सेस तेवढा नाही दिसत आहे. प्रेमात लय सक्सेस आहे. मला जुळली पाहिजे. मला एक साधीशी गोष्ट कळलेली आहे की तू मॉडेलिंग करतेस, रॅम्प वॉक वगैरे करत असशील. सासूबाईंना शिकवलंस की नाही रॅम्प वॉक? नाही, अजून शिकवलं तर नाही, शिकवेल. शिकवेन म्हणजे आता लगेच शिकवायचं. इकडे वेळ आहे, मोका आहे. सगळ्यांना जरा रॅम्प वॉक शिकवा, होऊन जाऊ दे. म्युझिक प्लीज. क्या बात है. श्वेता, पुढच्या वेळेस मला मोर पाहिजे. फक्त माझी रेणुकाताई, एखादी मुलगी लहान असताना चंद्राला चांदूमामा म्हणते, चिमणीला चिवताई म्हणते आणि धरतीला थेट आई म्हणते. ही नाती जोडायला कोण शिकवतं? तर मुलीचे आई वडील. बोबडं बोलता बोलता ती मुलगी आत्मविश्वासाने येऊन सांगते, आता मला लग्न करायचंय. आणि आई बापाला जाणवतं मुलगी मोठी झाली आहे. पण मुलगी कितीही मोठी झाली तरी आई बापाला आठवत असतात तिचे बोबडे बोल, किम्याचे आई बाबा. काय वाटतंय या क्षणाला? ॲक्च्युली ती खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये जन्माला आली, त्यामुळे आम्ही खूपच तिला फुलासारखं जपलं लहानपणापासून एकदम.
कॉम्प्लिकेटेड म्हणजे प्रीमॅच्युअर्ड बेबी आहे. छोटी होती एकदम. ही काहीतरी रडत होती म्हणून दृष्ट काढ म्हणून माझ्या आईने हिच्या मागे तगादा लावला. तर आईचं काय म्हणणं, दृष्ट काढ एकदाची थांबेल. तर वरून ती खाली येत होती, एक जिना उतरून मध्ये मिड लँडिंग असतं तिथून ती उतरत होती. तेवढ्यात मी घरात आलो होतो. तर ही लहान होतं, म्हणजे मला वाटतं किती महिन्याची असेल, 1 महिन्याचं बाळ असेल हे. आणि त्या जिन्यावरून येता येता हिचा पाय सटकला. आणि म्हणजे आपण नाही का असं आसन करायला बसतो, हे असं सगळं टेकलं होतं तिचं जिन्याच्या पायऱ्यांवर. तशी घसरत ती आली खाली आणि हे डोपे तिचे खाली आदळले. तो ठॉप आवाज आजही मला आठवतोय. माझ्यासमोर डेंजर क्षण होता आमच्यासाठी. म्हणजे ती जर पडली असती तर कदाचित अशी डायरेक्ट पडली असती. खूप रडवलंय तिने आम्हाला. पण तेव्हा ती वेगळ्या कारणाने रडवत होती, आत्ता बहुतेक वेगळं कारण आहे. हो, खूप मोठा आधार आहे मला तिचा घरामध्ये आता. आणि असाच आधार ती सासरी पण क्रिएट करेल असं मला आत्मविश्वास आहे. पूर्ण खात्री आहे. म्हणजे आता मी पूर्ण तिच्यावर डिपेंड असते. आणि मला माहिती आहे की ती तिकडे पण जाऊन एवढंच प्रेम, एवढीच काळजी सगळ्यांची घेईल जशी माझी आणि यांची घेते. हा क्षण असा असतो जेव्हा खूप काय काय बोलावं असं वाटतं आणि काही बोलताही येत नाही. ते सगळं डोळ्यातनं बाहेर पडतं. काय झालं बाबा? तेच दिसतंय त्यांना. भक्तीची सुद्धा कंडिशन अशी होती, म्हणजे ज्यावेळेला ती जन्माला आली त्यावेळेला डॉक्टरांनी पोटामध्ये फिरले असं म्हणून सांगितलं. मी एक शिक्षक आहे. सुरुवातीला अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून कामाला होतो. 1800 रुपये पगार होता. शेजार करण्याची कंडिशन नव्हती, परंतु सासूबाईंनी इकडं तिकडून जुगाड करून पैसे मिळवले. तिचा जन्म झाला. आणि म्हणतात ना, पहिली बेटी आणि धनाची पेटी. तेव्हापासून माझं जे आयुष्य बदललं, म्हणजे लक्ष्मीच्या रूपानेच ते आमच्या घरात आले. आता ती आमाईच्या घरी झाली, तिथेही तिने लक्ष्मीच नांदावी अशी माझी इच्छा आहे. भक्ती, काय मिस करशील तू सगळ्यात जास्त? सगळंच मिस करेल. म्हणजे एक मुलगी आपलं माहेरकडची प्रत्येक गोष्ट मिस करणारच आणि करतेच प्रत्येकच. सो जे पण काही आहे माझं, जे काही माझं आधीचं लाईफ माहेरकडचं जे पण काही होतं, लहानपणापासून मोठी झाले, मम्मी पप्पांसोबत जो टाईम स्पेंड केला, भावासोबत, आजी, फ्रेंड्स, सगळंच मिस करेल. म्हणजे एक प्रत्येक मुलीला पुढे जाऊन स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं लागतं. सो मी रेडी आहे त्यासाठी. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. किम्याच्या बाबांनी काहीतरी गिफ्ट आणलंय किम्यासाठी असं ऐकलंय. आणणार आहे प्लीज ते गिफ्ट. हे जुनं आहे काहीतरी. काय आहे सांगा जरा. बांगडू. बांगडू फर्स्ट बर्थडे गिफ्ट आहे हे. आणि तिने स्वतःच त्याचं नाव बांगडू असं ठेवलं. बांगडूचा अर्थ आणि काहीच माहिती नाहीये, पण तिच्या तोंडातून ह्याला पाहिल्यानंतर शब्द आले, माझा बांगडू. रेणुकाताई, लग्नामध्ये असं लिहिलं जातं की आहेर वस्तुरूपी स्वीकारला जाणार नाही. आम्ही लिहिणार आहोत की आम्हाला आहेर हवा आहे. आम्हाला आहेर हवा आहे. पण आम्ही आहेरमध्ये काय घेणार आहोत? एक झाड. प्रत्येक, म्हणजे मी झी मराठी, बँड बाजा वरात आणि संपूर्ण महाराष्ट्राला मी सांगेन की माझ्या मुलीच्या लग्नाला या, एक झाड घेऊन या. जर आपण येऊ शकला नाहीत तर हे झाड आपण आपल्या दारात तरी लावा, कारण आत्ता त्याची गरज आहे. एवढी विनंती. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान. खूप शुभेच्छा तुम्हाला. प्लीज असा. नाही, हा मला थॉटच मला इतका आवडला, कारण बाकी सगळे आहेर जे मिळतात ते डेप्रिसिएशन त्यांचं होतं, पण झाड हे असं आहेर आहे ते फक्त वाढतं आणि देत राहतं. हे खूप छान कल्पना आहे खरंच. ओके, तर फार धीरगंभीर वातावरण झालेलं आहे. आता ते जरा हलकं फुलकं करूया आणि स्पर्धा सुद्धा पुढे नेऊया.
आता वळूया तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाअहेर, जो असेल जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. माझ्या वरात बँड माझ्या वरात जी मराठीचा आहेर तुमच्या घरात. शेवटच्या राऊंड साठी टीम सज्ज आहेत. सो भक्ती, तू कोणाला निवडलेस? अनिकेत भाऊजी, अमेयचा बेस्ट फ्रेंड. वा वा. हॅलो. आणि राजेंद्र काळे म्हणजे आमचा राजू, माझ्या आत्याचा मुलगा आणि माझा खास मेकअप आर्टिस्ट आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. ओके. आणि किमया, तू कुणाला निवडलेस? धनंजयची मामी आणि माझी मावशी क्या अरुंधती बात मावशी. आहे, क्या बात आहे. गेम अगदी सोपा आहे. इकडे टॉवर बनवायचा आहे. टॉवर बनवायचा आहे या कप्सचा. हा, ते बनवणार आहेत कॅप्टन्स. ते कॅप्टन्स तिकडे असणार आहेत, पण ते कप्स इकडून हाताने घेऊन जायचे नाहीयेत. फुगे दिलेले आहेत, फुगा फुगवायचा आहे, मग तो कप त्या फुग्याने उचलायचा आहे आणि मग तिकडे जाऊन ठेवायचा आहे. हात अजिबात लावायचा नाहीये. मग जितके ग्लास तिकडे येतील, म्हणजे एक ग्लास तिकडे आला की तो ठेवायचा आणि टावर बनवत जायचं. कळलेलं आहे? सुरू करूया मग. तुमच्या पोझिशन्स घ्या. 3, 2, 1 सुरू. अरे अरे फक्त फुगा नाही, फुगा कप नाही, कपचा टॉवर बनवायचा आहे. हा, हात सोडा, हात सोडा, हात सोडा, हात सोडा, हात सोडा, हात सोडा, हात सोडा. हात सोडायचा आहे. हात सोडायचा आहे. वा 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 Good strategy. वा 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 वा. यांचा फुगे फुलवण्याचा दांडगा अनुभव दिसतोय. तसं चाललंय. वा, 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 वा. करेक्ट. आता व्यवस्थित, बरोबर. हा, हाताने घेऊन गेलो ना. हा, व्यवस्थित चाललेलं. नाही नाही नाही, मी पाहते. रेड रेड. ओके, मस्त 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 चाललं. ठीक आहे, ब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू. रेड घे. आता रेड घे, रेड घे, रेड घे, रेड घे. अच्छा, रेड घे, रेड घे. आडवा टावर बनवायचा नाही, हा उभा टावर बनवायचा आहे. उंच उंच जो टावर उभा टावर बनवेल तो, बनवायचा हा? आहे. हे जोरदार आहे ना practice. असं वाटतंय की आधीच माहिती होता जणू. हो. ते घ्यायचंय. हा, थांबा थांबा. फुगे घेऊन जा. आई ग, परत रच, परत रच. रचायचंय, त्याला परत रचायचंय. टॉवर रचायचं. पडला तर लगेच पुढचं रचायचं आहे. हा, शाबास. आता व्यवस्थित चाललेलं आहे. मनोरा कसा बनवायचा आहे तुमच्यावर आहे. हळूहळू. आरामात आरामात आरामात. 5, थांब थांब थांब. 4, थांब, नको देऊ. 3, 2, 1 झालं. झालेलं आहे. स्टॉप Stop, स्टॉप stop, स्टॉप stop. स्टॉप हात स्टॉप काढ, हात काढ, स्टॉप किमया. स्टॉप स्टॉप हात स्टॉप स्टॉप काढ. स्टॉप. पण स्टॉप झाल्यानंतर हात काढला नव्हता ना. तेच तर मी परत परत म्हणत होते, हात काढ, हात काढ. तिने हात ठेवलाच होता. ते पडत होतं म्हणून. कारण हा, आपल्याला अवघड झाली मनोऱ्याची जी कॉम्पिटिशन. शक्ती आहे ती पण टेस्ट करायला लागेल. ऑफकोर्स, येस. रेणुकाताई, मी तुला विनंती करतो, तू ये इकडे आणि निकाल जाहीर कर. हिचा खूप चांगला खंबीर उभा राहिलेला आहे. हो. आणि मला नक्की खात्री आहे की दोन्ही मुली असा खंबीरच संसार करणार क्या आहे. बात आहे. पण तुझा लगेचच पडला मनोरा, त्यामुळे आपल्याला महाअहेर भक्तीला जातो. नवीन खटाप येऊन अंगात पेंड आणला. पण तुम्हालाही विशेष आहेर मिळणार आहे. झी मराठीकडून एक स्पेशल आहेर आहे. राग भन्नाट हलकी वाजली. वाजू तुमचा तर आहेर आम्ही देणार आहात. जगात
आणि तुमचा संसार सदैव चमकत राहण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर कडून तुम्हाला मिळतोय हा विशेष आहेर. थाट लग्नाचा आहेर पितांबरीचा, तांब्या पितळेच्या वस्तू देऊन जपू मंत्र आरोग्याचा. माझ्या वरात जी मराठीचा आहेर तुमच्या घरात. आणि या जबरदस्त जोडीला त्यांच्या नवीन आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी सोनाटा वॉचेस कडून खूप खूप शुभेच्छा आणि खास आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा राजेशाही संग्रह हा रॉयल टच असलेल्या जुन्या ऐतिहासिक गोष्टींवर आधारित आहे. भारतीय राजवंशातील हे पारंपरिक दागिने तसेच हाताने घडवलेले व कलाकुसरीचे दागिने ग्राहकांमध्ये विशेष रुची निर्माण करतात. इथे चित्तक, बकुळी हार, लक्ष्मी हार, शिंदेशाही तोडे, कोल्हापुरी साज, बाजूबंद, कमरबंद आणि असं बरंच काही आहे. या वर्षीचा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा हा राजेशाही संग्रह आपल्या भेटीला लवकरच येत आहे. आणि आता आजच्या भागात विजेत्या नवरी मुलीला दिला जात आहे महाहेर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटी मणी येणारे आहेर आमच्याकडून हा माझ्या वरात माझ्या वरात जी मराठीचा आहेर तुमच्या घरात. माझ्या वरात माझ्या वरात जी मराठी. तांब्या पितळ्याला नव्यासारखी चमक देणारं सर्वोत्तम आणि एकमेव उत्पादन म्हणजे पितांबरी शायनिंग पावडर. तांबे पितळेच्या धातूंमधील आरोग्यदायी गुणांचा लाभ मिळवण्यासाठी ही भांडी आवर्जून वापरा आणि स्वच्छ ठेवा फक्त पितांबरी शायनिंग पावडरनं. पूजेची सामग्री, लग्नाचा रुखवत, पितांबरीची चमक हवीच सोबत. आता पाहूया पितांबरी शायनिंग मोमेंट ऑफ द वीक. बेशिस्त. बेशिस्त आलेय. कोण आहे बेशिस्त? ओ, लाजाळू कोण आहे? लाजाळू मी. या दोन्ही जोड्यांनी जी काही एंटरटेनमेंट केली आहे ती पाहून तुमचं पोट भरलं असेलच, पण मी अजून काही खाल्लं नाहीये, त्यामुळे मी चाललोय याच्या हॉटेलमध्ये जेवायला. मस्त खातो, आराम करतो आणि अशा दमदार जोड्या घेऊन भेटतो पुढच्या भागात. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. माझ्या वरात माझ्या वरात जी मराठीचा आहेर तुमच्या घरात.